नमस्कार. आपण विचार करतोय की सोन्याचे आणि चांदीचे भाव युद्ध असून कमी का होत आहेत. आता त्याला एक कारण म्हणजे अनसर्टन्टी. जशी सोन्या चांदीचे भाव वाढवू शकते तसेच अनसर्टन्टीमध्ये जे काही शेअर बाजार पडतात किंवा इतर कमॉडिटीजचे बाजार पडतात किंवा डेरिव्हेटिव्ज मार्केट पडतात आणि डॉलर स्ट्रॉंग होतो, या सगळ्याचा परिणाम सोन्यावरती होतो. सोनं लिक्विडेशन म्हणतात की सोन्या चांदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात लिक्विडेशन झालं. ते लिक्विडेशन का होतं तर शेअर बाजारातलं नुकसान भरण्याकरता किंवा इतर कमॉडिटीज किंवा डेरिव्हेटिव्जमधलं नुकसान भरण्याकरता त्यांच्याकडे उपलब्ध असलेली अशी एखादी वस्तू असते की ज्याच्यामध्ये त्यांना नफा असतो, त्यामुळे ती विकली तर ती विकून ज्याच्यात नुकसान आहे ते भरून ते ट्रेड त्यांना कॅरी ओव्हर करता येतात. तुम्ही जर 2008चं उदाहरण घेतलं, 2012चं उदाहरण घेतलं, आत्ता रिसेंटली झालेलं कोरोनाच्या वेळेचं उदाहरण घेतलं, तर प्रत्येक वेळेलाच जेव्हा शेअर बाजार खूप गडगडले आहेत किंवा इतर डेरिव्हेटिव्ज मार्केट खूप गडगडली आहेत, त्या वेळेला इमिजिएट रिप्राई म्हणून आणि इमिजिएट M2M भरण्याची गरज जी भागवण्याकरता म्हणून जर आपण विचार केला तर प्रत्येकच वेळेला सोनं आणि चांदीचं लिक्विडेशन झालं आहे. पण नंतर ते तेवढ्याच प्रमाणामध्ये परत उसळून आलं आहे. जसं की कोरोनाच्या वेळेला $1,650वरून 2 दिवसामध्ये तो $1,430पर्यंत सोन्याचा भाव आला होता प्रति अंश. पण नंतरच्या काळामध्ये तो वाढत जाऊन परत $2,000 प्रति अंशपर्यंत गेला आणि आज आपण बघतोय तो भाव $5,000च्या पुढे आहे. आजही सकाळी जे लिक्विडेशन आलं त्याच्यामध्ये भाव $4,970पर्यंत खाली आला आणि आता परत सायंकाळच्या वेळेला तो $5,030पर्यंत वरती गेला आहे. चांदीच्याही बाबतीत तसंच आहे. $77 प्रति अंशपर्यंत खाली आलेली चांदी परत $80 प्रति अंशपर्यंत वरती गेली. तर हे जे चांदी किंवा सोन्यातले भाव परत गडगडतात म्हणजे युद्ध प्रत्यक्ष चालू असून, तर ते युद्धाच्या परिस्थितीच्या करता फक्त ते वाढणं हे अपेक्षित असलं तरी देखील लोकांची लिक्विडिटी भागवण्याकरताची जी गरज आहे ती भागवण्याकरता म्हणून ते सोनं विकलं जातं, चांदी विकली जाते आणि तात्पुरत्या प्रमाणामध्ये सोन्या चांदीचे भाव गडगडतात. आपण गेल्या 1 महिन्यात बघितलं तर हे असं 3दा घडलेलं आहे आणि आजही सकाळी सगळे शेअर बाजार आणि इतर फायनान्शियल मार्केटमधले डेरिव्हेटिव्ज वगैरे हे फार मोठ्या प्रमाणावर गडगडले होते आणि त्याचं M2M किंवा लॉस भरण्याकरता म्हणून लोकांसमोर सोनं आणि चांदी विकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.